पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्म सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजचा जो महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे क्षयरोग अर्थात TB पूर्णरूप ट्युबरक्युलोसिस. सगळ्यात जास्त प्रमाणात जीवाणूजन्य आजार जे आहेत त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे कुष्ठरोगावर खूप प्रश्न आलेले आहेत. हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. क्षयरोगवर आलेले, त्यानंतर क्षयरोगवर, त्यानंतर गटसर्प आहे, धनुर्वात आहे, डांग्या खोकला आहे, तुमचं खरूज आहे, निमोनिया आहे, निमोनिया प्लेग आहे. हे सगळे आपण ह्या निमोनिया आणि प्लेग हे ह्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके. आता क्षयरोग जे आहे ते क्षयरोगावर खूप प्रश्न आलेले आहेत. प्रत्येक पॉईंट जो चार्टमध्ये दिला आहे त्या प्रत्येक पॉईंटवर प्रश्न आलेला आहे. क्षयरोग कशा प्रकारचा आजार आहे? दीर्घकालीन रोग आहे. जीवाणूजन्य रोग असून कारक जीवाणू कोणता आहे तर मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस आहे. ओके. त्यानंतर परिणाम कुठं कुठं होतो? फुफ्फुस, हाडे, मूत्रपिंड, मज्जारोजू, मेंदू, लसिका, त्वचा, ग्रंथी या एवढ्या ठिकाणी फुफ्फुसाचा परिणाम होत असतो. क्षयरोगाचा परिणाम होतो. शोध कुणी रॉबर्ट कॉच यांनी 1882 मध्ये लावला. सोबत त्यांना नोबेल पुरस्कार देखील मिळाला, तो म्हणजे इसवी सन 1905 या साली. आता परीक्षेच्या पुढे ज्यावेळेस आरोग्य विभागाची परीक्षा येईल किंवा सायंटिस्ट इन्स्पेक्टरची परीक्षा येईल त्यावेळेस मेडिकल म्हणजे जे नोबेल पुरस्कार असतात त्या सर्वांचं जे आहे ना अभ्यास करून जायचं एक्झामच्या अगोदर, जे काही नोबेल पुरस्कार झाले त्या इयरमध्ये. ओके. आणि त्या संदर्भात आता करंट अफेअर्समध्ये मी PDF नोट्स दिलेला आहे, ॲपवर पण अपलोड केलेला आहे. ओके. मेंटरशिप प्रोग्राममध्ये देखील दिलेला आहे. आपण आरोग्य विभाग तांत्रिक मेंटरशिप असो की सगळं कव्हर होईल. टेस्ट इज इक्वल टू पोस्ट या तत्वाचा वापर करून आपण मेंटरशिप प्रोग्राम बनवलेली आहे. ओके. ठीक आहे. आता जो महत्त्वाचा पॉईंट आहे, जगात सर्वाधिक क्षय रुग्ण भारतात आढळतात, ह्यावर देखील प्रश्न आलेला आहे. ओके. त्यानंतर जगात केलेल्या एका पाहणीनुसार बहुतांश प्रौढ व्यक्तींच्या आजारपणाचे व मृत्यूचे सर्वात मोठे कारण म्हणजे क्षय आहे. जन्मापासून मानवाच्या घशामध्ये क्षय रोग जीवाणू असतात आणि ते जर समजा कोणाच्या संपर्क आले, ते ॲक्टिव्ह झाले तर मग आपल्याला TB होत असतो. क्षयरोगाचा प्रसार. ओके. त्या सगळ्या गोष्टी पॉईंट आपण पाहूया. रोगाच्या थुंकीतून हवेमार्फत प्रसार होतो. रोगाच्या वस्तू वापरणे म्हणजे रुग्ण रुग्ण आहे TB झालेले, त्याच्या जर वस्तू वापरल्यास तुषारबिंदू संसर्ग, खोकल्यामुळे तुषारबिंदूची निर्मिती सर्वात जास्त होते, त्यामुळे सांसर्गिक रुग्णाकडून ह्या रोगाचा प्रसार होतो. इतर मार्ग, दूषित धूळ शरीरात गेल्याने हा फुफ्फुसाचा क्षयरोग होतो. एड्स झालेल्या व्यक्ती क्षयरोग होण्याची भीती असते. आता जागतिक क्षयरोग दिन केव्हा साजरा केला जातो तर 24 मार्च या दिवशी केला जातो. 2022 पासून 22, 23, 24 आणि 25 या वर्षाची जी थीम आहेत, आता आपण 25 मध्ये आहोत तर आपल्याला 2023, 24, 25 जर विचारलं तर तांत्रिकला जास्त डीप केलं तर, नाहीतर करंट इयरची तुम्ही थीम लक्षात ठेवणं आवश्यक आहे. 2022 ची जी थीम होती इन्व्हेस्ट टू एंड TB सेव्ह लाईव्ह अशी होती. आता 2025 ची जी थीम आहे, यस वी कॅन एंड TB. ओके. कमिट, इन्व्हेस्ट, डिलिव्हर अशी थीम आहे. आता 24 मार्च का निवडलं तर 24 मार्च 1882 रोजी रॉबर्ट कॉच यांनी क्षयरोगाच्या जीवाणूचा शोध लावल्यामुळे हा दिवस आपण जागतिक TB दिन म्हणून साजरा करतो. ओके. बोवाईन क्षयरोग, बोवाईन TB माणसाप्रमाणेच गाई म्हशीसारख्या जनावरांनाही क्षयरोग होतो, त्यास बोवाईन क्षयरोग म्हणतात. क्षयरोग संसर्ग स्त्रोत, मानवी स्त्रोत, थुंकीतून क्षयरोग जंतू असलेले रुग्ण, प्राणी स्त्रोत, दूषित दुधापासून प्रसार. ओके. रोगाची जी लक्षणे आहेत ते देखील बघा. 3 आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त काळ असलेला खोकला, वजनात घट, भूक मंदावणे, त्यानंतर सौम्य व सतत ताप, छाती दुखणे, खोकल्यातून रक्त व श्लेष्म पडणे, थंडी भरून ताप येणे, अंगावर त्वचेवर गाठ येणे, खोकताना बेडका पडणे, अशा प्रकारचे काय रोगाची लक्षणे आहेत. रुग्णाची त्वरित शोध घेणं आवश्यक आहे. थुंकीची तपासणी स्पुटम मग मध्ये थुंकीचे नमुने घेतात, हे पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर छातीची क्षय किरण तपासणी. ओके. शोध कसं झालं की ह्याला TB झाला ही कसं तपासलं जातं तर ह्या 3 पद्धतीनं. ट्युबरक्युलिन मॉन्टॉक्स तपासणी, टेस्ट कोणत्या आजाराशी संबंधित आहे असं जर विचारलं तर ती TBशी संबंधित आहे. ओके. थुंकीची तपासणी, क्षयरोगाची त्वरित निदान होण्यासाठी विश्वासार्ह जी पद्धती आहे किंवा तपासणी पद्धती आहे ती आहे थुंकीची तपासणी. रुग्णाची थुंकी सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासली जाते. कमी खर्चिक आहे. स्पुटम मग, ज्या भांड्यात थुंकी नमुने घेत असतात स्पुटम मग असं म्हणतात. या स्पुटम मगवर प्रश्न आलेला आहे.
छातीची क्षकिरण तपासणी एक्स-रे. ओके. क्वचित प्रसंगी चुकीचे निदान होण्याची शक्यता यातून होत असते, म्हणजे एकदम ॲक्युरेट मिळत असते. आणि क्युलिन तपासणी, या तपासणीच्या आधारे एखाद्या क्षयरोग जंतूचा संसर्ग झालेला आहे किंवा नाही हे ओळखले जाते. क्षयरोग जंतूचा संसर्ग होणे आणि क्षयरोग होणे या दोन वेगवेगळ्या अवस्था आहेत. जंतू संसर्ग झालेल्या व्यक्तीपैकी केवळ 2 ते 4% लोकांना त्यांच्या आयुष्यात क्षयरोगाचा त्रास होत असतो. पुढे ट्युबरक्युलिन तपासणी नेमके काय करतात ते बघा. व्यक्तीच्या हाताच्या त्वचेत एक ट्युबरक्युलिन एकक या प्रमाणात PPD अर्थात प्युरिफाईड प्रोटीन डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्युबरक्युलिन नावाचे द्रव टोचतात. टोचलेल्या जागी 72 तासानंतर किमान 10 मिलीमीटर व्यासाचे तांबूस ओले आलेले असल्यास या चाचणीचा निष्कर्ष सकारात्मक मानला जातो. आता पुढे 5 मिलीमीटरपेक्षा कमी व्यासाचे तांबूस ओले तयार झाल्यास चाचणीचे निष्कर्ष नकारात्मक समजले जाते. आणि 6 मिलीमीटर ते 9 मिलीमीटर व्यासाचे तांबूस ओले असेल तर निष्कर्ष हे संशयास्पद समजले जाते. ओके. ट्युबरक्युलिन चाचणीचा निष्कर्ष सकारात्मक असल्यास क्षयजंतूचा संसर्ग झालेला आहे असे गृहीत धरले जाते आणि नकारात्मक असल्यास तर BCG लस लगेच टोचली जाते. ओके. BCG लस ही देखील खूप वेळेस प्रश्न BCG लसीवर आलेला आहे. क्षयरोगावरील उपचार पद्धती खूप महत्त्वाचे ते बघा. सध्याच्या औषधोपचार पद्धती बहुविध औषधावर आधारित आहेत. या नवीन प्रभावी औषधोपचारामुळे पूर्वी क्षयरोग उपचारासाठी जो काही लागणारा 18 महिन्यांचा कालावधी होता तो 6 ते 8 महिने इतका कमी झालेला आहे. उपचार अनियमित व अपूर्ण झाल्यास क्षयाचे जंतू औषधांना दाद देईनासे होतात, त्यामुळे त्या रुग्णावर उपचार करणे अवघड होते. मागे देखील सांगितलं होतं कुठलाही आजार असेल तर ते जो कोर्स दिलेला आहे तो पूर्ण करायचाच. आता क्षयरोगावरील औषधे आणि त्यांचे नावं यावर परीक्षेला प्रश्न आलेले आहेत. डॉट्सवर प्रश्न आलेला आहे. BCG 18 जुलै 2021 रोजी या लसीला 100 वर्षे पूर्ण झालेले आहेत. यावर परीक्षेला प्रश्न आलेला आहे, यावर आलेला आहे. स्ट्रेप्टोमायसिन इंजेक्शन, त्यानंतर आयसोनियाइड यालाच INH आयसोनिकोटिक ॲसिड हायड्राझाईड असे म्हणतात. इथॅम्ब्युटॉल INH जे दिलं आत्ताच तुम्हाला, रिफॅम्पिसिन आणि पायरिझिनामाइड अशा प्रकारे क्षयरोगावरील औषधोपचार किंवा औषधाची नावं आहेत. डॉट्सवर खूप प्रश्न आलेले आहे. डॉट्स म्हणजे प्रत्यक्ष निरीक्षणाखाली दिलेल्या अल्प मुदतीचा क्षयरोग उपचार होय. जागतिक आरोग्य संघटनेने क्षयरोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी याची शिफारस केलेली आहे. डॉट्स डायरेक्टली ऑब्झर्व्ड ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स, डायरेक्टली ऑब्झर्व्ड ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स असं याचं विस्तारित रूप आहे आणि विस्तारित रूपावर प्रश्न विचारलेला आहे. 1997 पासून भारतामध्ये ती सुधारित राष्ट्रीय क्षय नियंत्रण कार्यक्रम म्हणून अवलंबण्यात किंवा राबवण्यात येत आहे. आता रिवाइज्ड नॅशनल TB कंट्रोल प्रोग्राम म्हणून कार्यान्वित आहे. ओके. मराठीमध्ये सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम. ओके. अल्पकाल औषधोपचारामध्ये स्ट्रेप्टोमायसिन, INH तसेच रिफॅम्पिसिन आणि पायरिझिनामाइड ही औषधे दिली जातात. डॉट्स औषधोपचाराचा कालावधी हा 7 ते 8 महिन्याचा आहे. सुरुवात किंवा समावेश. डॉट्सचा राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमात 1993 पासून केंद्र सरकारने समावेश केला, कारण जागतिक आरोग्य संघटनेने 1993 सालीच तशी शिफारस सर्व देशासाठी केल्या होत्या. अंमलबजावणी ऑफिशियल लॉन्च जे झालं ते 26 मार्च 1997 पासून. RNTCP अर्थात रिवाइज्ड नॅशनल ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्राम अंतर्गत किमान 70% रुग्णांचे निदान आणि 85% नवीन क्षय रुग्णांना उपचाराच्या खाली आणणे किंवा उपचार देणे हे उद्दिष्ट होते. 1997 पासून सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमात सुरुवात झालेली आहे. या डॉट्सची. डॉट्स अंतर्गत क्षयरोग रुग्णाची तपासणी करून ते पूर्ण बरे होईपर्यंत प्रभावीपणे उपचार देण्यात येतील. यात औषधांचा पुरवठा व औषधांचा रुग्णाचा प्रतिसाद नियमितपणे नोंदवण्याची यंत्रणा या बाबी यामध्ये आहेत. भारतामध्ये राबवला जाणारा डॉट्स हा कार्यक्रम पॅसिव्ह स्वरूपाचा आहे. आता या पॅसिव्हचा अर्थ काय, तर यामध्ये क्षयरोगी रुग्ण कोण हे शोधून काढले जात नाही, तर उलट असे रोगी स्वतःहून दवाखान्यामध्ये येण्याची वाट पाहिली जाते. याला पॅसिव्ह स्वरूप असं म्हटलं जातं. त्यामुळे निदान उशिरा होतो. बहुतांश रुग्ण हे खाजगी डॉक्टरकडे सर्वप्रथम जातात, परंतु त्याचा समावेश हा डॉट्समध्ये होत नाही, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. डॉट्स उपचाराचे 2 टप्पे आहेत. टप्पा 1 आहे, टप्पा 2 आहे. अतिदक्षता काळ इंटेन्सिव्ह फेज आणि नियमित काळ कंटिन्युएशन फेज. अतिदक्षता काळचा
पहिल्या 2 ते 3 महिन्याचा असतो. डॉट्स औषधोपचार आठवड्यातून 3दा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली डॉट्स केंद्रावर 1 दिवसाआड दिला जातो. ती अतिदक्षता काळ इंटेन्सिव्ह फेजमध्ये. आता रेग्युलर म्हणजे कंटिन्युएशन फेजमध्ये नियमित काळामध्ये काय होतं, तर अतिदक्षता काळानंतर सुरू होते. पुढील 4 ते 5 महिन्यांचा जो कालावधी आहे त्यावर कंटिन्यू म्हणजे नियमितपणे ह्याच्यावर उपचार केले जातं. औषधोपचार आठवड्यातून एकदा डॉट्स केंद्रावर आणि आठवड्यातून दिवसा घरी 1 दिवसाआड. ओके. रुग्णाला दिनदर्शिका असलेल्या औषधांचे कॉम्बी पॅक्स दिलं जातं. ओके. कॉम्बी पॅक्स दिलं जातं, त्याच्यावर असतं की बा हे कधी घ्यायचं आहे का नाही. डॉट्स औषधोपचाराचे 2 वर्ग, डॉट्स प्रवर्ग 1 आणि डॉट्स प्रवर्ग 2. उपचार कोणावर आहे बघा. डॉट्स प्रवर्ग 1 मध्ये नवीन क्षयरुग्ण असतील तर थुंकी अदूषित फुफ्फुसाव्यतिरिक्त क्षयरोग. डॉट्स प्रवर्ग 1 मध्ये उपचार आणि औषधे पाकिट रंग ही औषधे लाल खोक्यात असतात बरं का, डॉट्स प्रवर्ग 1 मध्ये औषध उपचार करत असताना. आणि डॉट्स प्रवर्ग 2 मध्ये औषधी जे निळ्या खोक्या असतात त्यांचे लक्षात यावं म्हणून. आता डॉट्स प्रवर्ग 2 मध्ये उपचार कोणावर केलं जातं. थुंकी दूषित पुनश्च रुग्ण रिलॅप्स केसेस बरे झाल्यानंतर पुन्हा क्षयरोग झाल्यास त्या व्यक्तीवर. थुंकी दूषित अपयशी रुग्ण फेल्युअर केसेस औषधोपचार दाद न देणारा क्षयरोग झालेला असेल त्यास. थुंकी दूषित असणाऱ्या अनियमित औषधोपचारानंतरचे डिफॉल्ट रुग्ण नियमित औषध न घेणारे रुग्ण यावर डॉट्स प्रवर्ग 2 मध्ये औषधोपचार अशा रुग्णावर केलं जातं. त्यानंतर आपला पुढचा जो महत्त्वाचा पॉईंट आहे BCG लसीकरण. BCG याचं फुल फॉर्म लक्षात ठेवा, आलेला आहे परीक्षेत. बेसिलस कॅलामेट ग्युरिन. ओके. शोध जे लावलेला आहे अल्बर्ट कॅलामेट आणि कॅमिली ग्युरिन ह्या नावावरून BCG लस पडलेला आहे. आता BCG लस बोवाईन क्षय जीवाणूपासून तयार केली जाते. या लसीतील क्षयाचे जंतू जिवंत परंतु निष्क्रिय केलेले असतात. BCG लस डाव्या खांद्यावर कातडीमध्ये टोचतात. सर्व देशामध्ये थंड तापमानात वाळवलेली BCG लसीचा वापर केला जातो. ही लस 0.1 मिलीलिटर या प्रमाणात डाव्या खांद्यावर त्वचेच्या 2 थरामध्ये टोचतात. जन्मानंतर लगेच देणे योग्य असते. BCG लस 1 वर्षाच्या आत टोचली जाते. आता 1 महिन्याच्या आतील बालकास त्वचा अत्यंत पातळ असल्यामुळे 0.05 मिलीलिटर या प्रमाणामध्ये ही लस टोचतात. BCG लस जन्मानंतर लगेच किंवा जास्तीत जास्त 1 वर्षाच्या आत टोचली जाते. डाव्या खांद्यावर कातडीमध्ये त्वचेमध्ये ही लस टोचली जाते. लस कुठे टोचली जाते, कशी टोचली जाते हे लक्षात ठेवा. BCG लसीमुळे क्षयरोगाविरुद्ध मिळणारी प्रतिकारशक्ती साधारणपणे 80% इतकी असून ती 15 वर्षे टिकत असते. 1 वर्षाखालील बालकांना BCGची लस टोचणे हा राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमातील एक महत्त्वपूर्ण घटक होता. आता BCGचे नामकरण लक्षात घ्या. बी फॉर बॅसिली जीवाणू बरोबर. कॅलमेट जे फ्रेंच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होते जे, आणि जी म्हणजे ग्युरिन पशुवैद्यक सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ. ह्या 2 शास्त्रज्ञांनी BCG लसीचा शोध लावला म्हणून BCG असं नाव पडलेलं आहे. BCG ही शतक पाहिलेली पहिली लस. ओके. पहिली लस आहे 18 जुलै 1921 रोजी पॅरिसमधील गरोदरपणात क्षयरोगग्रस्त महिलेचा अपत्याला जन्म दिल्यानंतर काही तासातच मृत्यू झाला. त्या लहानग्याला 18 जुलै 1921 रोजी पहिली लस दिली. पहिली लस ही तोंडाद्वारे दिली गेली. 1921 पासून लस इंजेक्शन स्वरूपात देण्यासाठी मान्यता मिळाली. ओके. त्यानंतर क्षयरोगाच्या समस्या आहेत. जागतिक पातळीवर समस्या आणि राष्ट्रीय पातळीवर समस्या. जागतिक पातळीवर 12.8 दशलक्ष रुग्ण आहेत. दरवर्षी नवीन रुग्णांची भर 9.2 दशलक्ष अशी पडते. जगात सर्वाधिक भारतात आढळतात. आता राष्ट्रीय पातळीवर समस्या नवीन रुग्ण आढळण्याचा दर हा 176 प्रति लाख आहे. ओके. लागण दर 230 प्रति लाख आहे 2012च्या आकड्यानुसार. दरवर्षी मृत्यू 22 लाख प्रति लाख. 22 प्रति लाख म्हणजे 1 लाख व्यक्तीमागे 22 लोकांचा TBमुळे मृत्यू होतो. ओके. थुंकी तपासणी. 2 आठवड्यापेक्षा अधिक काळ खोकला असणाऱ्या नवीन रुग्णांची खालीलप्रमाणे 2 वेळा तपासणी करणे आवश्यक आहे. नमुना क्रमांक 1 रुग्णांची नोंदणी करताना आणि नमुना क्रमांक 2 दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठल्यावर ओव्हरनाईट सॅम्पल. त्यानंतर क्षयरोग निदान कार्यप्रणाली स्ट्रॅटेजीज फॉर डायग्नोसिस ऑफ ट्युबरक्युलोसिस. वरील प्रमाणे घेतलेल्या 2 थुंकी नमुन्यापैकी प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर कमीत कमी थुंकी नमुना दूषित आढळल्यास रुग्णाला थुंकी दूषित क्षयरोग आहे असे निदान केले जाते. अशा रुग्णांची क्षयकिरण तपासणी करणे आवश्यक असते. दोन्ही थुंकी नमुने अदूषित आढळल्यास 2 आठवडेपर्यंत प्रतिजैविके अँटीबायोटिक्स देण्यात यावीत. 2 आठवड्यानंतर रुग्णाची लक्षणे कमी झाल्यास त्याला क्षयरोग नाही असे समजले जाते. तर स्पुटम निगेटिव्ह अदूषित क्षयरोग. ओके. परंतु जर
रोगाची लक्षणे कमी न झाल्यास या रुग्णाची परत 2 थुंकी नमुने घेण्यात येऊन वरील प्रमाणेच निदान करतात. परंतु दोन्ही थुंकी नमुने अदूषित आढळल्यास रुग्णाची क्षयकिरण तपासणी करतात. क्षयकिरण तपासणीत क्षयरोग आढळल्यास रुग्णाला अदूषित क्षयरोग स्पुटम निगेटिव्ह क्षयरोग आहे असे निदान करतात. पुढे क्षयरोग पथक कसं आहे, प्रत्येक जिल्हा उपजिल्हा भागात आहे, तालुका स्तरावर कसं आहे, सर्वसाधारण भागात 1,00,000 लोकसंख्येच्या मागे एक सूक्ष्म केंद्र असतं. आदिवासी भागामध्ये 50,000 लोकसंख्येमागे एक सूक्ष्म केंद्र असतं, म्हणजे क्षयरोग पथक. क्षयरोग पथकात समाविष्ट कर्मचारी कोण कोण असतात? एक वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी. दुसरा वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक, सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर. वरिष्ठ प्रयोगशाळा पर्यवेक्षक, सिनियर ट्युबरक्युलोसिस लॅबोरेटरी सुपरवायझर. ओके, असे असतात. आता क्षयरोगाचे प्रकार बघा. MDR TB, XDR TB, ओके, आणि TDR TB. हे तिन्ही तुम्हाला खूप लक्षपूर्वक अभ्यास करावा लागतो आणि समजून घ्यायचं आहे. MDR TBचं विस्तारित रूप आहे मल्टी ड्रग रेजिस्टंट TB. मृत्यूचे प्रमाण 30% आहे. भारतात प्रथम रुग्ण आढळला 1992 मध्ये. आयसोनिझिड आणि रिफाम्सिन या औषधांना प्रतिकार केल्यास MDR घोषित केला जातो, म्हणजे त्याला MDR TB झाला असं म्हटलं जातं. वेगवेगळ्या कारणामुळे बऱ्याच रुग्णांमध्ये विषाणूंनी या औषध गोळ्याविरुद्ध प्रतिकार क्षमता विकसित केली आहे. परिणामी या औषधांचा रुग्णांना बरे करण्यासाठी उपयोगच होत नाही, म्हणून याला MDR TB मल्टी ड्रग रेजिस्टंट TB म्हणतात. 2011 पासून डॉट्स उपचार पद्धती अंतर्गत MDR TB कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. पुढे XDR TB जे आहे त्याचं विस्तारित रूप आहे एक्सटेन्सिव्हली ड्रग रेजिस्टंट TB. 60% मृत्यूचं प्रमाण आहे. जर झालं तर 60%, म्हणजे 100 लोकांना झालं तर 60 लोक मरतातच. याच्यात 100 लोकांना झालं तर 30 लोक मरतात. ओके, 2006 साली भारतात प्रथम आढळला. आता MDR TB हा प्रामुख्याने प्रथम स्तरावरील औषधांना प्रतिकारक ठरतो, परंतु याही पुढे भारतामध्ये XDR TB जो द्वितीय स्तरावरील औषधांना प्रतिकारक असतो तो रुग्णही सापडलेला आहे भारतात. त्यानंतर TDR TB हा जर TB जर झाला, आता ह्याचं विस्तारित रूप बघूया, टोटली ड्रग रेजिस्टंट. आता टोटली ड्रग रेजिस्टंट आहे म्हणल्यावर कसलंही औषध द्या काही फरक पडत नाही, म्हणून अर्थातच मृत्यूचे प्रमाण जे 100%. आणि TDR TB झालेला व्यक्ती हा वाचत नाही, कारण तो शेवटी त्याचा उपचार म्हणजेच त्याचा मृत्यू. ओके, भारतात सर्वप्रथम 2011 साली आढळला. आता असं काय होत असते, काही अतिशहाणी महाभाग असतात की TB झाल्यावर याचा पुरेपूर औषध उपचार करत नाहीत, थोडं कमी झालं की त्याला सोडून देतात, त्यामुळे ते ड्रग रेजिस्टन्स त्याचे जीवाणू असतात ते बनत असतात. ओके, कोणत्याच प्रकारच्या औषधाला न जुमानणारा आजार म्हणजे TDR TB. औषध नाही, केवळ मृत्यूच. जगात इराण नंतर भारत हाच देश आहे जेथे TDR TB रुग्ण आढळतो. बेडाक्युलिन औषध बघा. बेडाक्युलिन औषधांना दाद न देणाऱ्या क्षयरोगावर MDR TB XDR प्रभावी असलेले आणि तब्बल 40 वर्षानंतर शोधलेले औषध आहे बेडाक्युलिन औषध. MDR किंवा XDR रुग्णांना सध्याच्या उपचार पद्धतीमध्ये काही हजार गोळ्या इंजेक्शन नियमितपणे 2 वर्षे घ्यावी लागतात. आता क्षयरोगाशी निगडीत संस्था बघा. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन ट्युबरक्युलोसिस, क्षयरोग संशोधन संस्था, पूर्वीचं नाव ट्युबरक्युलोसिस केमोथेरपी सेंटर, जे चेन्नई राज्य तामिळनाडू येथे आहे. स्थापना वर्ष 1956. यावर प्रश्न आलेला आहे. नॅशनल ट्युबरक्युलोसिस इन्स्टिट्यूट, राष्ट्रीय क्षयरोग संस्था, बेंगळुरू येथे कर्नाटक राज्यात. 1959 ची स्थापना. आणि क्षयरोगावरील लस निर्मिती गिंडी तामिळनाडू येथे केली जाते. औषधांना दाद न देणाऱ्या क्षयरोगाची समस्या गंभीर आहे. ओके, क्षयरुग्ण एक किंवा त्याहून अधिक औषधांना प्रतिसाद देत नसेल तर त्याला DR अर्थात ड्रग रेजिस्टंट म्हणतात. त्यामध्ये MDR मल्टी ड्रग रेजिस्टंट, XDR एक्सटेन्सिव्हली ड्रग म्हणजे एक्सटेन्सिव्हली ड्रग रेजिस्टन्स TB. त्यानंतर TDR तुम्हाला सांगितलं. आता 2017ची आकडेवारी बघा. DR क्षयरुग्ण भारतात देशभर 38,000 होते, 38,600. उपचार असलेले 35,950. राज्यातील DR रुग्ण 8,465. आता ही आकडेवारी आउटडेटेड आहे, याची काही गरज नाही, बातमी आल्यावर तुम्हाला ते ग्रुपवर टाकलं जाईल. भारतात 2017च्या तुलनेत DR क्षयरुग्ण 2018 मध्ये 50% वाढ झालेली आहे. ओके, हेच महाराष्ट्रात 16% वाढ झाली. DR क्षयरुग्ण धोकादायक तातडीने उपचार सुरू होणे गरजेचे असतात. ओके, तसेच लक्षात घ्या ड्रग रेजिस्टंट हा खूपच घातक असलेला आहे. त्यामध्ये MDR ओके, TDR आहे, ओके, आणि XDR जे सांगितलं तुम्हाला, TDR हा 3 नंबरचा आहे. परत एकदा चार्ट बघू आपण, थोडं कन्फ्युजन झालं.
बघा MDR TDR उपचार होऊ शकतो, परंतु TDRवर नाही, 100% मृत्यूच आहे. त्यामुळे औषधोपचार हा पूर्णपणे झालेला पाहिजे. ओके. आता TB बद्दल जेवढं काही आहे ते सगळं आपण पाहिलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्लेग आणि जो दुसरा आजार आहे प्लेग सोबत आहे दुसरा पॉईंट आपल्याला कव्हर करायचा तो म्हणजे निमोनिया. हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू, कमी वेळेचाच होणार आहे. ओके. सगळे पॉईंट TB संदर्भात कव्हर केलेले आहेत आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपबद्दल माहिती दिलेली आहे. ती डाउनलोड करून घ्या. ॲप कोर्स जॉईन करायचा असेल तर करू शकता. जर काही अडचण आली तर 89 96 56 13 13 यावर संपर्क करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. ओके. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.